सांगतो की त्याच्यामध्ये जिल्ह्यात नाव सांगतो. 25 ऑगस्ट पासून ते 28 ऑगस्टच्या दरम्यान वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ तिकडं मात्र मुसळधार पडणार आहे त्या ज्या 4 जिल्ह्यात. पण त्याच्यानंतर तेच पाऊस काय होणार आहे, पुन्हा आपल्याकडे येणार आहे. तर मग त्याच्यानंतर काय होणार आहे, वाशिम जिल्ह्यात एक चांगला पडणार आहे, हिंगोली जिल्ह्यात एक चांगला पडणार आहे, अकोला जिल्ह्यात पडणार आहे, अमरावती जिल्ह्यात पडणार आहे, बुलढाणा जिल्ह्यात पडणार आहे, परभणी जिल्ह्यात देखील असणार आहे, नांदेड जिल्ह्यात देखील असणार आहे, इकडे बीडकडे देखील असणार आहे, जालना जिल्ह्यात देखील असणार आहे, जळगाव जामोद देखील घाटाच्या खाली पडेल. त्याच्यानंतर इकडं पैठण, नेवासा, कोपरगाव, शिर्डी, संभाजीनगर, फुलंब्री, कन्नड ह्या परिसरामध्ये राहणार आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. म्हणजे ह्या 25 ऑगस्ट ते 28 दरम्यान ह्या दरम्यान सर्वत्र नाही पण ह्या जिल्ह्यामध्ये पाऊस असणार आहे म्हणून अंदाज त्यांच्याच पिकासाठी योगदान ठरणार आहे. कारण की स्वाती नक्षत्र आहे, स्वाती नक्षत्रातला पाऊसनं पिकाचा निवाडा करत असतो. पडल्याच्या नंतर ते पीक म्हणजे मोत्यावानी पिकं येतात म्हणून असे म्हण आहे. उदाहरणार्थ सांगतो, परभणी जिल्ह्यामध्ये 849 गाव आहेत. तर जवळपास 60-70 गावामध्ये ते पाऊस पडेल, काही भाग वंचित राहील. म्हणून सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं. म्हणजे जिल्ह्याचा जर अंदाज सांगितला तर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत नसतो. एक भाग कसं आहे, परभणी जिल्ह्याचा एक भाग इकडे येलदरीकडे आणि एक भाग इकडे पालमकडे, एवढा मोठा परभणी जिल्ह्याचा. म्हणून काय होतं, अंदाज ऐकत वेळेस शेतकऱ्यांनी योग्य म्हणजे लक्षात घ्यावं की जिल्ह्यात सांगितलं तर सर्व जिल्ह्यात पडत नाही. ज्यावेळेस सर्वदूर म्हणतो त्यावेळेस सर्वदूर पडतो. पण हे पाऊस आहे ना, ते विखुरलेल्या स्वरूपाचाच आहे. पण 25 ऑगस्ट ते 28 ऑगस्टच्या दरम्यान ह्या पट्ट्यामध्ये माझा पाऊस पडणार म्हणून हे लक्षात घ्यायचं. ह्या 25-28 पावसामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे फोन आले होते, बालम टाकडीचे त्या शेतकऱ्याचे, आम्हाला येईल का नाही. तर तुम्हाला देखील येणार आहे, फक्त सगळीकडे नाही पडणार पण भाग बदलत पडणार आहे. म्हणून हे ते शेतकऱ्यांना अंदाज लक्षायचा. 25 ऑगस्ट ते 28 ऑगस्टच्या पावसाचं स्वरूप रिमझिम असणार आहे. ऊन पडणार आहे, काही काही ठिकाणी जोरात राहणार आहे, काही ठिकाणी रिमझिम राहणार आहे. म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांना ते पाऊस पुन्हा पुढे सरकत इकडे नांदेड जिल्ह्यात पण येणार आहे. मग नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव, नरसी इकडं, आदिलाबाद, धर्माबाद तेलंगणात, त्याच्यानंतर इकडं पुसदकडं, इकडं अमरावतीकडं, अचलपूर, दर्यापूर ह्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत ह्या परिसरात पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा. त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणीच पाऊस पडणार आहे म्हणून परभणी जिल्ह्याचा अंदाज लक्षायचा. लातूर जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणीच पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षायचा. धाराशिव जिल्ह्यात देखील तुरळक भागात पाऊस पडणार आहे. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये इकडे सिल्लोड, निल्लोड ते सोयगाव तिकडल्या परिसरामध्ये आज 24 ऑगस्टला पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा. उर्वरित राज्यात स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी कुठेतरी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा. फक्त जोराचा पाऊस फक्त वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, माहोर ह्या परिसरामध्ये असणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. कोल्हापूर पासून ते इकडे पालघर पर्यंत म्हणजे कोकणपट्टी, राधानगरी ह्या परिसरातला सरी मात्र त्या चालूच राहतील म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. पुण्याकडे देखील अर्ध्या 1 तासाला कधीतरी एखादी सरी येईल म्हणून हा अंदाज त्यांनी देखील लक्षात घ्यायचा. पण राज्यात मात्र आता सध्या फक्त विदर्भाकडेच पाऊस आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. महाराष्ट्रात देखील आहे, फक्त काही जिल्ह्यामध्ये तुरळकच भागात आहे, सर्वदूर कुठंच पाऊस नाही. फक्त जिल्ह्यामध्ये 5-6 ठिकाणी पडू शकतो म्हणून उर्वरित राज्यातल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. चांगला पाऊस फक्त चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम